या ठिकाणी आज उभा राहण्याची किंवा या ठिकाणी बोलण्याची संधी याच्यामुळे मिळाली की मला लहानोजी महाराज संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जर मी लहानोजी महाराजच्या संस्थांमधला कोणी नसतोच तर मला काही इथे कोणी बोलावलं नसतं, शाळेत शिकवत काही कोणी दिली नसती. हा जो माझा सत्कार झाला तो सत्कार माझा नसून माझ्या सद्गुरूचा आहे, तो त्याच्या चरणी अर्पण करतो. आता बऱ्याचशा लोकांना टाकरखेड काय माहीत आहे किंवा बरेचसे लोक आपण टाकर घेऊन गेले. आता आपण ज्या लोकांनी इथं अन्नदानाकरता देणगी दिली त्यांचा आपण सत्कार केला, परंतु 35 वर्षापूर्वी साधारणतः 1988मध्ये आमच्या टाकरखेडची परिस्थिती अशी होती की ती यायला कुठूनही रस्ता नव्हता. नागपूरहून या, खडक्यावरून या, वर्धामंडळवरून या, जवळजवळ 4 मैल चिखल चुकत यावं लागत होतं आणि लोक येत होते. आणि तिथे आल्यानंतर इतकं छोटंसं गाव होतं तर लोकांना काहीच मिळायचं नाही. आणि त्याच वर्षी नेमके माझे वडील सुद्धा रिटायर झाले होते आणि महाराजांच्या सेवेमध्ये रुजू झाले. तर त्यांनी पूर्वीपासून ते महाराजांकडे जायचे. तर त्यांना वाटलं की इथल्या लोकांना आपण काहीतरी येणारा माणूस इथून जेवण करतो जाता कामा नये, म्हणून त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि त्यांना लहानोजी महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिला. आणि स्वप्नामध्ये त्यांनी म्हटलं की काय बाबा तुला लोकांना जेवू घालायचं तू काय झालं. ते वडील त्यांना म्हणाले स्वप्नामध्ये की बाबा ते पैसे लागेल ना. तर महाराज म्हणाले की तू मला 1 रुपया दे, मी तुला खूप पैसे देतो. आणि त्या स्वप्नाचा अर्थ आमच्या वडिलांनी असा काढला की अन्नदान आपल्याला सुरू करायचं आहे, म्हणून आमच्या संस्थांचं जे अन्नदान आहे ते 1,001 रुपयाचं. म्हणजे ज्या कोणी आम्हाला 1,001 रुपये देतील त्यांनी आपली तारीख द्यायची, कोण्या दिवशी किंवा कोण तिथे अन्नदान व्हायचं आणि आपला फोन नंबर द्यायचा. त्या ग्रस्ताचं त्या तारखेला अन्नदान चालू राहील जोपर्यंत मंदिर आहे तोपर्यंत. म्हणून या अन्नदानाला आम्ही म्हटलं आहे शाश्वत अन्नदान, जे कधीही बंद होणार नाही, चालूच नाही. म्हणजे ती व्यक्ती जरी या जगातून गेली तर अन्नदान बंद होणार नाही. आता ही 35 वर्षापूर्वी 1,000 रुपयात सुरू केली अन्नदान योजना आहे. आज अशी परिस्थिती आहे म्हणजे आता हे आपण बोलले आपण इथलं कसं होईल, इतक्या रुपयात होईल का. परंतु ती करून घेणारी शक्ती ती आहे. आपण फक्त आपल्याला तिथे काम करायची संधी दिली म्हणून आपण फक्त इथे सेवक आहोत एवढं विसरून चालणार नाही. आपण काही कोणी इथे मालक नाही आहोत. अध्यक्ष झालं म्हणून या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हटलं जातं, त्याला विश्वस्त म्हटलं जाते. तर आज आमच्याकडे ती रक्कम या 31 मार्चला जिला आपण आपल्या याच्यात 6 कोटी रुपये रक्कम झाली आहे आता. आणि आमच्याकडे दोन्ही वेळ अन्नदान आहे, सकाळी 12 ते 3, संध्याकाळी 8 ते 9. ते जो कोणी भक्त टाकरखेडला येईल त्याला दोन्ही वेळचं जेवण त्या ठिकाणी मिळते, दोन्ही वेळ. अशा प्रकारे आज या 6 कोटी रुपयाच्या व्याजामधून ही रक्कम चालावी अशी ती योजना आहे. तर तुम्ही दिलेले 1,000 रुपये बँकेत जमा असतात की त्याचं फक्त व्याजच उचलल्या जाते, त्याच्यावर ही योजना चालते. अशी ती योजना सुरू झाली आणि अन्नदान सतत तिचे अनुदान सुरू आहे. आता आज तर अशी परिस्थिती आहे की जे लोक चंद्रपूरपासून गडचिरोलीपासून राष्ट्रसंतांच्या त्याच्यात आलेले आहेत त्या लोकांच्या गाड्या सगळ्या टाकरखेड करून झाल्या. आता सर्वांना माहीत आहे की इथे गेल्यानंतर आपल्याला जेवण मिळते. आज कालपासून आमच्या इथं मुक्काम आहे. अशा प्रकारे ही व्यवस्था श्री समर्थ लहानोजी महाराजांनी आमच्याकडून करून घेतली आणि त्या ठिकाणी अखंड सेवा ही चालू राहिली करता अशी शाश्वत अन्नदान योजना. मग आज त्या ठिकाणी योजना झाली, पण येणाऱ्या भक्तांचं काय, ते राहतील कुठे, झोपतील कुठे, बसतील कुठे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगितलं तर त्याच्यावर 1100 रुपये गुरुदक्षिणा द्या. आणि त्या गुरुदक्षिणेमधून आम्ही त्या ठिकाणी 5 भक्त निवास बांधले आहे, एक सांस्कृतिक भवन बांधलं आहे. आणि आत्ता म्हणजे जुनं जे आमचं अन्नदान गृह होतं ते म्हणजे सगळं म्हणजे खूप 35 वर्षापूर्वीचं होतं ते सगळं हे झालं. 3 सगळे खराब झाले. म्हणून यावर्षी आम्ही त्या ठिकाणी एक सुंदर प्रसादालय बांधलं. 2.25 कोटी रुपये झाले चांगला त्याला, ते सुद्धा आपल्या लोकांकडे झालेले आहे. अशा रीतीनं ही जी योजना आमची जवळजवळ 3.5 कोटीची 2 आहे. आणि वरतात त्याच्यावर आम्ही 14 काही लोकांची इच्छा होती की आम्हाला इथं खोल्या पाहिजे, वरता आम्ही 14 खोल्या करणार आहोत ज्या ठिकाणी काही लोक राहतील. आणि त्या 3ऱ्या मजल्यावर जाण्याकरता आम्ही त्या बिल्डिंगला लिफ्टसुद्धा बसवणार आहे. म्हणजे म्हाताऱ्या लोकांना पायऱ्याजवळून जायचं काम पडणार नाही. अशा प्रकारे या गुरुदक्षिणा सुरू केलं. आणि 3रे आम्ही तुम्हाला मागितले आमचे महाराज लहानोजी महाराजांनी त्यांच्या बालपणी गायी चारल्या. तुम्ही गायीचं कारण काय तुम्ही चांगलं सांगू शकता. आपल्या लहानोजी महाराज जेव्हा लहान होते
तेव्हा त्यांच्याकडे काम होतं गाई चालण्याचं, आणि म्हणून साहजिकच गाईशी संबंध आला. पण काही लोक आमच्या लहानूजी महाराजाला लहानू श्याम सुद्धा म्हणतात. तर त्या आमच्या जो गाई आहे, मग त्या गाईचं पालन पोषण कसं करायचं म्हणून आम्ही आमच्या अन्नदात्याला म्हटलं, बाबा रे तू जेवण दिलं, तुझ्यासाठी स्वतःची राहायची व्यवस्था करून घेतली, पण महाराजांच्या गाईसाठी काय, हां त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक हजार कृपा गोसेवा द्या. अशी आमची ती योजना 3130 रुपयाची आहे. दिलेच पाहिजे, जेव्हा होईल तेव्हा द्या, जेव्हा कागद दिले पाहिजे असं नाही. 1000 रुपये अन्नदान दिले की अन्नदान सुरू होऊन जाते त्या ठिकाणी तुमचं. आणि त्या तुम्हाला 2 दिवस अगोदर आमचा मेसेज येतो, तो फोन नंबर जो मागितला ते अन्नदान आहे. त्या मेसेजमध्ये 3च वाक्य असतात. एक तुमचं अन्नदान आहे, सकाळी 7 वाजता अभिषेक आहे, आणि 11 वाजता नैवेद्याची आरती आहे. ते तुम्ही सकाळी अभिषेक वाचन करू शकता, त्यानंतर नैवेद्याची आरती आहे. महाराजांना ताट दाखवलं की प्रत्येकाला त्या ताटाला पाणी फिरवायचा अधिकार सगळ्याच्या शेतात घेतात. आणि जे लोक नाही आले, बरेचसे लोक येते नाही त्या ठिकाणी, तर आमचे जे पुजारी आहेत त्यांना माहीत आहे की आज कोणाला अन्नदान आहे, ते पाहून घेतात आज कोण नाही आले. आणि जेव्हा ते अभिषेक सुरू होतो तेव्हा ते महाराजांना सांगतात, बाबा आज इतके लोकांचा अभिषेक आहे, हे लोक आले नाही, त्यांच्या अभिषेकाचा स्वीकार करा. नैवेद्याची आरती करताना 11 वाजता तेव्हा तेच म्हणतात, म्हणजे तुम्ही या नका येऊ, तर तुमच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी होतो. आणि एक आम्ही आता जसं रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर बोर्ड असते, कुठली गाडी कुठे चालली, तसं एक आम्ही त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड केला आहे, त्याच्यावर आजच्या अन्नदात्याच्या नावात दिवसभर त्या ठिकाणी येत राहतात, म्हणजे आता अन्नदान कुणाकोण आहे. अशा प्रकारे ही आमची स्कीम आहे. आणि ह्या गोसेवेमधून आज आमच्याकडे 500 गायी आहेत, आणि या सगळ्या 500 गायींचं आम्ही पालन करतो. जर या 500 गायी लहानूजी महाराज संस्थानं पाळल्या नसत्या तर त्या कुठे गेल्या असत्या हे सांगण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे गायीचं पालन करतो.